हॅलो गाईज, हर्षा व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पारंपरिक पेय म्हणजे कैरीचे पने। तर इथे आज मी बनवणार आहे कैरीचे पने। तर बघा, इथे मी 2 कैऱ्या उकडून घेतल्या कुकरमध्ये छान मऊ होईपर्यंत। 1 वाटी गूळ घेतला, तूप आणि जिरे, थोडीशी वेलची। तर बघा, ऊन बाहेर खूप कडक आहे। तर अशा ह्या कैरी मी उकडून घेतल्या। त्याची साल काढून त्याचा पूर्ण गर काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि त्यामध्येच मी थोडीशी वेलची सुद्धा बारीक करून घेणार आहे। मिक्सरला छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स होणार आहे। त्यामध्ये एक पण गुठळी राहणार नाही। आणि इथे गरम पातेले करून घेतले, त्यामध्ये तूप घातले, जिरे घालणार आहे मी। तुम्ही जिरे पूड सुद्धा घालू शकता। तर त्यामध्ये जे काढलेला मिक्सरमध्ये वाटलेले होते ते घालून, त्यामध्ये थोडं पाणी करून घालून, त्यामध्ये थोडंसं 1 वाटी गूळ आणि जर कच्ची कैरी आंबट जर खूप असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर सुद्धा घालू शकता। तर मी इथे त्यामध्ये थोडंसं जायफळ सुद्धा घालणार आहे। त्याने छान फ्लेवर येतो। विलायची ती तर घातलीच आहे आणि थोडंसे जायफळ किसून घालणार आहे, छान टेस्ट येते त्याला। आणि गूळ घालून, गूळ पूर्ण विरघळून एकत्र एकजीव होईपर्यंत थोडं उकळून घ्यायचं। आणि थंडगार झाल्यानंतर ते छान असं वाटीमध्ये घेऊन तुम्ही पिऊ शकता। तर बघा, किती छान असं उकळलेलं आहे कैरीचे पण। आणि थोडंसं एकदम चिमूटभर त्यामध्ये चवीपुरतं मीठ। आणि माझे इथे कैरी थोडी आंबट आहे, त्यामुळे मी थोडीशी साखर सुद्धा त्यामध्ये ॲड केली आहे। छान असं उकळून घेणार आहे त्याला आता। तर बघा, कैरीचे पने बनवून तयार आहे। असे छान वाटीत घेऊन तुम्ही पिऊ शकता थंड झाल्यानंतर। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही पण नक्की ट्राय करा। अशा चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।